मोठी बातमी आहे। टोल प्रश्नावरून आता अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। टोलवर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत झोल आहे असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलंय। सरकारी आकडेवारीपेक्षा टोलवर 5 पट जास्त वाहनं येतात। तर पिवळी लाईन काय झोपण्यासाठी मारली आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर टोल प्रश्नावरून अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। खरं तर राज ठाकरे हे काल टोलच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता अमित ठाकरे यांची ही प्रतिक्रिया। मी तो आकडा नाही सांगणार, पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या 5 पट गाड्या प्रत्येक टोल नाक्यावरनं जातात। तो साहेब जाहीर करतीलच, त्यांच्याकडे तो आकडा आलाय, पण 5 पट गाड्या येतात तिकडे। त्याच्यामुळे जे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे। जे पैसे जमा होत आहेत हे सांगतात हे खोटे आहेत। थेट लोकांची फसवणूक, अक्षरशः फसवणूक होते। 4-4, 5-5 तास आम्ही लाईनीत उभं राहायचं। तुम्ही नियम तर पाहायला चालू करा। ती पिवळी लाईन उगाच मारली आहे का? झोपायला मारली आहे का? ती पिवळी लाईन उगाच मारली आहे का? झोपायला मारली आहे का? आपलं समृद्धीवर रस्ता चालू व्हायच्या आधी टोल लागला। तर आपण हे काय बोलतोय? बरं, आजूबाजूला काही फेन्सिंग नाही, कुठूनही प्राणी येत आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, काही चालू आहे। ह्याची उत्तरं शेवटी द्यायची कोणी? जे नवीन टोल येत आहेत त्याला विरोध नाही, कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवलाय, त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे। जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाही आहे, पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे, महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे, ते असतं का? बरं, टोल तुम्ही तो जो रस्ता बनवलाय तो किती काळात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे। ज्याच्यासाठी तुम्ही जेवढे पैसे घेताय हे सगळं नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।